नुकतेच 2 दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने केडीएमसी ओळख जुनी ध्यास नवा हे पुस्तक प्रकाशित केले। ह्या पुस्तक प्रकाशनामध्ये या पुस्तकामध्ये येथील जो स्थानिक भूमिपुत्र आगरी कोळी समाज आहे या समाजाला डावलण्यात आलेला आहे। मुळातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये आगरी कोळी भूमिपुत्रांचं खूप मोठे योगदान ते विसरलेले आहेत। ज्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकासामध्ये ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित केल्या या जमिनी कुणाच्या येथील भूमिपुत्रांच्या, मग ह्याच भूमिपुत्रांना तुम्ही विसरलात का? आगरी कोळ्यांचा तुम्हाला मसाला आवडतो, मग आगरी कोळी तुम्हाला आवडत नाहीत का? आमची एकच मागणी आहे, हे पुस्तक त्यांनी पुनर्लेखन करावं आणि संबंधित लेखकांनी या समाजाची माफी मागावी। जर असं त्यांनी येत्या काही दिवसामध्ये केले नाही तर बेमुदत धरणे आंदोलन आम्ही या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर बसणार आहोत। परंतु आजच्या भेटीमध्ये माननीय महापौर मॅडम यांनी आम्हाला अशी माहिती दिली की हे पुस्तकाचं आम्ही वितरण तात्काळ आम्ही थांबवण्यात आलेले आहे आणि ज्या नगरसेवकांना किंवा इतर प्रतिष्ठित व्यक्तींना हे पुस्तक वितरित केले त्यांच्या सुद्धा प्रती आम्ही मागवण्यात आलेले आहेत। तर त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। आम्ही पुनश्च एकदा विनंती करतो की संबंधित पुस्तकामध्ये आमच्या आगरी कोळी समाजाचा उल्लेख आवर्जून करावा, नाहीतर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करणार आहोत। धन्यवाद। खरं तर काल नगरसेवक मंदार टावरे यांनी एक मुद्दा उपस्थित केला की इकडच्या केडीएमसीने प्रशासकाच्या माध्यमातून जे काही पुस्तक प्रकाशन केले अधिकृत, त्या पुस्तकाच्या मध्ये भूमिपुत्रांचं आणि खास करून आगरी कोळ्यांचं योगदान डावळलेलं आहे संपूर्णपणे। आणि ते योगदान डावळल्यामुळे आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत आणि इकडचे सगळे स्थानिक भूमिपुत्र आहोत आणि आमची आगरी ग्रंथालय चळवळ याच्या वतीने आम्ही महापौरांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की हे पुस्तक त्वरित रद्द करा आणि त्याचं पुनर्लेखन करा। सोबतच ही जे पुस्तकाची समिती होती त्यांनी जो काही भूमिपुत्रांचा अपमान केला जी माफी मागावी आणि ती नवीन समिती त्यासाठी नेमावी आणि जी जुनी समिती आहे तिची सखोल चौकशी व्हावी, अशा प्रकारे आपण त्यांना निवेदन केलं आणि त्याचा आपल्याला सकारात्मक प्रतिसाद महापौरांनी दिलेला आहे। महापौरांना आम्हाला सांगितलं की त्यांनी तसं जो काय पुस्तक प्रकाशन म्हणजे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे त्याचं वितरण संपूर्णपणे रद्द केलंय आणि अधिक म्हणजे त्यांनी ज्यांना ज्यांना ते पुस्तक दिलंय त्यांनी ते परत पण मागवलेलं आहे। सोबतच लेखकाला पण त्यांनी तशी पत्रक पाठवलेलं आहे। याबाबत आपण काय प्रशासनाकडे मागणी केलेली आहे आणि या पुस्तकात काय कोणत्या त्रुटी आहेत? पुस्तकात त्रुट्या म्हणजे इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांचं शून्य योगदान दाखवलेलं आहे। आनमान ठाकूर जे आपण स्मृती स्थळ म्हणतो त्यांनी त्याचं उद्यान म्हणून तो छोटासा एक फोटो दिलेला आहे, त्याचा माहिती नाही दिली। पण इकडचे खाद्य संस्कृती जनक म्हणून त्यांनी मॉडर्न कॅफे बद्दल एक म्हणजे स्पॉन्सरशिप प्रकारे आहे का काय त्यांची, अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे। मग इकडचा आमचा आगरी मसाला हे विसरलेले आहेत का? विसरले असतील तर आम्ही घरात येऊन जाऊ, मग त्यांचे जे विसरले असतील ते। आता आम्ही नम्रपणे आलोय, जर त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य नाही केलं तर आमचे गजानन दादा आहेत युवा मोर्चाचे आंदोलनाने एक्सपर्ट आहे आणि मग आता दुसरा आगरी बोलला तर दुसरी गोष्ट करायची गोष्टच नाहीये, मग आगरी ना उगरी मग त्यात गोष्ट नाही। अशी एक मागणी केलेली आहे की केडीएमसी द्वारे म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून इथे स्मार्ट आगरी ग्रंथालयाची स्थापना व्हावी, ही अशी आपण अधिकृत मागणी केली जे महाराष्ट्र शासन धोरण 2024च्या अंतर्गत होऊ शकतं। ही बोली भाषेचं जतन व्हावं। इकडच्या ज्या कोणत्या बोली भाषा आहेत, मग आगरी, कोळी, कुणबी, आदिवासी जे इकडचे भूमिपुत्र आहेत त्यांच्या बोली भाषेचा सन्मान व्हावा। मग त्यातले धवला गीत असतील, पारंपरिक गीत असतील, मग धवला हा असा प्रकार आहे जो आगरी समाजातही आहे, आदिवासी समाजातही आहे, कोळी समाजातही आहे। म्हणजे इकडच्या सगळ्या भूमिपुत्रांच्या ज्या धवलारिणी आहेत यांचं जे पुरातन साहित्य आहे जे लिखित स्वरूपात नाही हे आपण जतन करावं। त्याची ऑडिओ लायब्ररी पण असेल, ई लायब्ररी पण असेल, असा पूर्ण हा प्रस्तावच आपण त्यांना दिलेला आहे महापौरांना। महापौरांची आपली आता भेट झाली, महापौरांनी आपल्याला काय सांगितलं? महापौर आम्हाला म्हणजे आमची अपेक्षा, आम्ही पहिल्यांदाच महापौरांना या संदर्भात भेटलो आणि एकदम सकारात्मक त्यांनी आम्हाला उत्तर दिलं। सोबतच त्यांनी ते पुस्तक रद्द केलं असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि या सर्व प्रकल्पासाठी पण ते सकारात्मक आहेत।